नमस्कार तुम्ही. मी आलोय आता जगन्नाथपुरीला. जगन्नाथपुरीला आल्यावर आता इथे बघा, इथे लाट येते खूप मोठी. दाखवू, मी तुम्हाला दाखवते लाट. हे बघा, तिथून खूप मोठी लाट येते, खूप मोठी लाट येते. म्हणून ना आम्ही सगळे फिरायला आलोय. माझी मम्मी, मी, माझे पप्पा, बाबा हे सगळे फिरायला आलं. आणि आम्ही ट्रेनमध्ये प्रवास केला कल्याणची भुवनेश्वरपर्यंत. आणि आम्ही रूम घेतलाय. आणि हा दर्श माझ्या भाऊसारखा लागतो. आणि हे बघा, तुम्हाला अजून म्हणजे आता तुम्हाला मी दाखवतोय जवळ जाऊन. हे बघा, ही खूप मोठी लाट येते. आणि तिकडे बघा, इकडे ते बसल्यात वरती. आणि आता आम्ही लाटेच्या समोर उभे आहोत. लाट येते मोठी खूप. हे बघा, खूप मोठी लाट येते. आता खूप मजा येणार आहे. म्हणून मी माझा व्लॉग कंटिन्यू टाकेन जोपर्यंत आम्ही घरी नाही जाऊ. मी खूप मोठा व्लॉग करणार आहे. आता आम्ही इथे आलोय. ही माझी मम्मी, मम्मी हाय बोल. आता आम्ही इथे उभे आहोत. आता लाटेचे थोडं जवळ जायचंय. आणि तुम्हाला मी एक तुम्हाला माहिती आहे ना, एक व्हिडिओ खूप व्हायरल होतो. अरे तुम्ही काय करताय? तुम्ही सबस्क्राईब नाही करत, लाईक नाही करत. मला खूप लाईक पाहिजेत. आता मी इथे रामाचं नाव लिहिणार. जेव्हा ही लाट गेली तेव्हा रामाचं नाव लिहिणार. त्या व्हिडिओला खूप सबस्क्राईब होतात आणि लाईक येतात. आणि कमेंट्स पण करणार आहे. आता मी लिहितोय रामाचं नाव, तुम्ही बघू शकता. आता थांबा, म्हणजे जगन्नाथपुरीचा जो झेंडा आहे त्याला कसा करतात ते रोज बदलतात 5 वाजता. आणि आता मी ते राम नाव लिहिणार आहे. प्लीज लाईक करा. अरे यार, शिट, पाणी लगेच आला. आता लाट खूप मोठे आहेत. पण मी हे नाही करू शकणार. आता काय बोलतात, रामाचं नाव नाही लिहू शकणार. सॉरी, मी रामाचं नाव नाही लिहू शकणार, पण व्ह्यू तर दाखवू शकते. हे बघा किती मस्त येते ते मला सांगा. तुम्हाला छोट्या दिसत असतील, पण खूप मोठे लाट येते. नंतर मी हे असे हिंदी ब्लॉग बनवत होतो, कारण की हिंदी सगळे बनवत होते, म्हणून तसं निघतोय. आता मी घेतोय बाबा.
लावला ना